स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम हे YouTube चॅनलवर। तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला छान जावो, आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत। तर ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, कारण प्रत्येक गृहिणीला होम डेकोरची, किचन डेकोरची, किचन सेटची, किचन अप्लायन्सेसची, तर घरामध्ये वेगवेगळ्या शोच्या वस्तू, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे किंवा असे खूप काही सारे प्रश्न असतात। तर सेम तसंच माझ्याही मनामध्ये होतं। तर मी माझ्या घरासाठी ना मिशोवरून काही खरेदी केलेली आहे, तर ती खरेदी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। मी काय काय अप्लायन्सेस घेतलेले आहे किंवा काय होम डेकोरच्या वस्तू घेतलेल्या आहे, किचन मध्ये काय किचन उपयोगी वस्तू घेतलेल्या आहेत, ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर छान एवढी सगळी खरेदी केलेली आहे आणि ती सगळी खरेदी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर काय काय वस्तू घेतलेल्या आहेत मी, तर त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ना मी जसं घर घेतलं ना तसं मी काही जास्त शोच्या वगैरे वस्तू घेतलेल्या नव्हत्या, कारण लहान मुलं असले का लगेचच ते खराब करणार किंवा या सगळ्या गोष्टींमुळे ना मी सहसा ते घेण्याचं टाळलं होतं। पण मग म्हटलं आता चला की माया आणि स्पर्श दोघी थोडेसे समजदार झालेले आहे, तर घर थोडंसं छान मस्त पैकी डेकोर करू आपण। तर तुम्हाला पहिली गोष्ट दाखवणार आहे मी, ती म्हणजे तुम्हाला मी मागेच सांगितलेलं होतं की किचन मध्ये ना मला ऑइल्सच्या बॉटल पाहिजे होत्या। तर एवढं सुंदर मला ऑइल्सच्या बॉटल मिळाल्या, एकदम अप्रतिम, आणि पॅकिंग पण खूप छान होती आणि वस्तू पण मला खूप छान मिळालेल्या आहेत। तर तेलाची बॉटल दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदा। तर मी 2चा सेट घेतलेला आहे आणि ह्या ज्या बॉटल्स आहे या स्टीलच्या बॉटल आहे, लाईट वेट बॉटल्स आहेत। तर बघा हे वरती असं त्याला झाकण आहे आणि अशा बॉटल्स आहेत। 2 बॉटलचा सेट घेतलेला आहे मी आणि ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या अशा असे पॅक करायचे आहेत। खूप छान बॉटल्स मिळाल्या, म्हणजे मला तरी खूप आवडल्या, खूप म्हणजे खूप आवडल्या। असं हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला वरतून असं लीड आहे। तर खूप छान आहे आणि हँडल पण खूप सुंदर आहे त्याचे। आणि अशा मला 2 बॉटल्स मिळालेल्या आहेत, ह्या आणलेल्या आहेत मी। तर ह्या माझ्या मते ना मला मिळालेल्या आहे 246 रुपीजच्या ह्या 2 बॉटल्स मिळालेल्या आहेत। तर अशा ह्या 2 बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि खूप छान आहे, मला खूप आवडलं हे प्रोडक्ट। आय लव्ह दिस। तर हे होतं पहिलं प्रोडक्ट। त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे प्लांट हँगिंग, आणि तेही खूप सुंदर मिळालं, मला खूप आवडलं। तर हे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप झुपकेदार असं मिळालेलं आहे आणि हा जो पॉट आहे तोही खूप सुंदर आहे आणि हेवी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि छान असं झुपकेदार मिळालेलं आहे। हे बघा खूप छान आहे। तर आपण असं हे कुठेही लावू शकतो। तर त्याला आहे ना जास्त असं झुपकेदार मिळाल्यामुळे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि त्याला असा पॉट दिलेला आहे त्यांनी। त्यानंतर नेक्स्ट जे हँगिंग आहे ते पण वॉल हँगिंगच आहे, प्लांटर। तर तेही खूप सुंदर आहे आणि त्याची लेंथही खूप छान आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पानं आहे ना ते खूप शायनिंग करतात, इतके सुंदर दिसतात ना की बस कधी, खूप असं झुपकेदार आहे, त्याच्यामुळे हे पण मला खूप आवडलं। हे माझ्या मते 266चं आहे आणि हे जे घेतलेलं आहे हे 203 म्हणजे 203 आणि हे 266 रुपयाचं आहे। पण दिसायला खूप सुंदर दिसतात। याची पानं थोडीशी मोठी आहे आणि याची पानं थोडीशी छोटी, फक्त एवढाच फरक आहे, पण दिसायला पण खूप सुंदर आहे। आणि प्लस त्याने पॉट पण दिलेला आहे, त्याच्यामुळे एक वेगळाच लुक आणि शायनिंग येते याला। तर हे पण प्रोडक्ट मला खूप आवडलं। त्यानंतर एक महत्त्वाचं जे किचन प्रोडक्ट मी घेतलेला आहे तर ते आहे
आपल्या किचनमध्ये ना आपण बऱ्याचशा वस्तू ठेवतो। आता मी असं अनुभवलं की जेव्हा आपण आहे ना वस्तू ह्या फ्रीजमध्ये ठेवतो ना, ट्रेमध्ये भाज्या वगैरे, तर त्यावेळेस ना काही भाज्या ना खूप जास्त थंड लागलं ना तर त्याच्या भाज्या आहे ना त्या काळवंटात, भाज्या काळवंटात। म्हणजे वांगी सुद्धा मी बऱ्याचदा अनुभवलं की वांगे जर आपण फ्रीजमध्ये ठेवले ना विदाऊट कंटेनर तर ते लगेच काळपट पडतात। तर मग त्याच्यासाठी म्हटलं चला थोडंसं आपलं फ्रीज पण थोडंसं ऑर्गनाइज दिसलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ना हे छान मस्तपैकी फ्रीज ऑर्गनायझर की ज्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो। तर हे कंटेनर पण आहे ना खूप छान मस्तपैकी बऱ्यापैकी मोठे कंटेनर आलेले आहे की ज्याच्यामध्ये आपण जवळपास अर्धा किलो भाजी व्यवस्थित ठेवू शकतो। आणि ना हे बघा त्याच्यामध्ये ना ड्रेनर पण आलेले आहे की जे पाणी ड्रेन करतात। तर हे जे ड्रेनर आहे ते याच्यामध्ये असे ठेवून द्यायचे आणि त्याच्यावर अशा भाज्या ठेवायच्या। तर हे सुद्धा कंटेनर खूप सुंदर आहे आणि हे जवळपास मी 6चा सेट घेतलेला आहे। पण हे कंटेनर सुद्धा खूप छान आहे, प्लास्टिक पण एकदम मस्त आहे, मला हे कंटेनर सुद्धा खूप आवडले। आणि प्लस त्याला लीड पण आहे त्याच्यामुळे भाज्या वगैरे स्टोअर करायला आणि प्लस फ्रीज ऑर्गनाइज दिसायला आहे ना खूप सारी म्हणजे छान दिसेल बॉस। जेव्हा आपण फ्रीज मध्ये ठेवले तर व्यवस्थित ऑर्गनाइज केल्यासारखं फ्रीज दिसेल। तर हे एक प्रोडक्ट मी मागवलेलं होतं मीशोवरून की जे मला खूप आवडलं। त्याच्यानंतर ना मी हे 2 वॉल हँगिंग हे आजच आलेले आहे, खरी यांचीच मी वाट बघत होते आणि कसे असतील कसे नाही याबद्दल माझ्या मनामध्ये हे होती। तर हे आहे म्हणजे छान मिळाले, पण म्हणजे थोडीशी शायनिंग कमी आहे पण छान आहे, दिसायला खूप सुंदर आहे, विन वगैरे मस्त दिसते। आणि याच्यामध्ये ना आपण काही असं छोटंसं वेल वगैरे जे म्हणतो ना आपण हँगिंग वेल वगैरे तर ते ठेवू शकतो, तर त्याने खूप मस्त दिसेल। तर अशी याची जोडी आहे, 2 मागवलेले होते मी, तर छान आहे हे पण दोन्ही पण। आणि हे 246 रुपीजचे आहेत, तर नाही सॉरी 276 चे आहेत, 276 रुपयाचे आहेत। तर ते पण खूप सुंदर दिसतात आणि याच्यामध्ये ते फूल वगैरे जर टाकले ना म्हणजे असे वेल वगैरे मिळतात फ्री वेल, तर ते जर टाकले ना तर अजून त्याला छान मस्त पैकी लुक येईल। तर हे असे आहेत ते 2। हे पण एक प्रोडक्ट आहे ना डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आणि लेटेस्ट प्रोडक्ट आहे, तर खूप छान मस्त पैकी दिसतं हे पण। आणि सगळ्यात माझं आवडतं की जे आपल्या किचनला ऑर्गनाइज करतं, आपल्या किचन मधल्या खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास मदत करतं, की जो अस्ताव्यस्त पसारा जो असतो तो पसारा व्यवस्थित करण्यास मदत करतो। ते म्हणजे माझं सगळ्यात आवडतं प्रोडक्ट जे मी खूप म्हणजे दिवसांचं शोधत होते, ते म्हणजे ही आहे रॅक। तर ही रॅक पण खूप सुंदर मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला इथे खाली ना 2 रबर स्टँड आहेत, 4 रबर स्टँड आहे की ज्याच्यामुळे ती अशी फर्म राहू शकते आणि त्याच्यावर वस्तू पण, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना स्पेस खूप आहे, त्याला खूप स्पेशियस आहे, खूप स्पेशियस आहे बघा की त्याच्यामध्ये वस्तू आपण खूप साऱ्या व्यवस्थित अरेंज करू शकतो आणि त्याची डिझाईनही खूप सुंदर आहे। त्याच्यामुळे स्पेशली हे प्रोडक्ट मी मागवलं आणि हे प्रोडक्ट खूप छान आहे की जवळपास सगळ्या ऑइल बॉटल किंवा डबे जर आपल्याला ठेवायचे असतील तर ते ठेवण्यासाठी खूप सुंदर असं प्रोडक्ट मिळालेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे वॉलपेपर। मी ना खरं तर हे वॉलपेपर मागवलेलं आहे आणि वॉल स्टिकर म्हणू शकतो किंवा आपण, कारण की हे जे वॉलपेपर जे आहे याला आहे ना बॅक साईडने त्यांनी त्यांचं स्टिक दिलेलं आहे। आपल्याला फक्त आहे ना हे स्टिकर काढून घ्यायचं आहे, जसं आपण स्टिकरचं काढतो ना बॅक साईडचं, तर तसं काढायचं आणि जिथे आपल्याला सुशोभीकरण करायचं असेल किंवा डेकोरेटिव्ह वॉल करायचे असेल तर तिथे हे चिपकवून द्यायचे। तर आता मी ना 2 वॉलपेपर मागवलेले आहे अशा 2 प्रकारच्या डिझाईनचे। मी पूर्ण नाही खोलू शकत कारण पूर्ण जर खोललं तर मला असं पूर्ण व्यवस्थित राऊंड करता येणार नाही। तर हे आहे पहिलं वॉलपेपर किंवा वॉल स्टिकर म्हणू शकतो आपण। तर जेव्हा मी लावेल ना तर तेव्हा नक्कीच तुमच्याबरोबर ना मी शेअर करेल। तर ते एक होतं आणि हे जे आहे हे दुसरं, असे 2 प्रकारचे मी वॉल स्टिकर मागवलेले आहे किंवा वॉलपेपर मागवलेले आहे। हे वॉलपेपर लावायला खूप सोपे आहे कारण त्यांना ऑलरेडी त्यांनी स्टिक पण दिलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला
काही स्टिक करण्यासाठी गम वगैरे बनवा आणि मग ते लावा, अशी कुठल्याच प्रकारची झंझट नाही आहे. तर थोडंसं आहे ना घर अट्रॅक्टिव्ह आणि लुक थोडासा चांगला वाढवण्यासाठी आपण म्हणू शकतो, किंवा थोडेसे पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे येण्यासाठी तर हे वॉल स्टिकर मी मागवलेले होते. आणि ते मी ते कुठे लावणार आहे ना, जेव्हा लावेल त्यावेळेस मी ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार तर आहेच. तर आता हे ओपन केलेलं आहे मी, आणि हे दुसरं वॉल पेपर आहे किंवा वॉल स्टिकर म्हणू शकतो आपण. तर हे पण खूप सुंदर आहे आणि हे ना मी कॉम्बिनेशनमध्ये लावणार आहे. तर कशा पद्धतीने जेव्हा लावेल तेव्हा दाखवेन. तर प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आवडले की नाही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटची वाट बघूनच आहे. त्यानंतर हे ब्रशेस मी आणलेले होते. याचं ऑलरेडी मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे तेलाचे वगैरे डाग असतात ना कढईवर, ते काढण्यासाठी हे ब्रशेस खूप छान असतात. याचे जे ब्रशेस जे आहे ना, ॲक्च्युली ते सगळे असे तारेचे वगैरे आहे, त्याच्यामुळे आपलं काम आहे ना सोपं व्हायला खूप सारी मदत होते. त्याच्यानंतर हे मी मागवले, म्हणजे हे मी खरेदी केलेले, हे मागवलेलं नव्हतं. डिरेक्टली आपल्याला वांगी वगैरे पापड भाजायचे असेल ना, तर हे खूप छान एक प्रोडक्ट आहे. तर त्याच्यासाठी मी हे एक मागवलेलं होतं. त्याच्यानंतर हा एक ट्रे होता फ्रीजमध्ये ऑर्गनायझर म्हणून. तर जर आणि ना याला अशी ॲडजस्टेबल पण आहे, तो कमी जास्त पण करता येतो असा. तर असं एक ॲडजस्टेबल ट्रे, फ्रीज ट्रे जो म्हणतो ना आपण, एक्स्ट्रा याला हे करण्यासाठी इथून आहे ना तो असा लावून द्यायचा, याच्यामध्ये कुठे पण असं अडकवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो. छोट्या मोठ्या गोष्टी जसं की आलं झालं, त्याच्यानंतर लिंबू झाला, तर ह्या गोष्टी ना आपण याच्यामध्ये मस्तपैकी छान ऑर्गनाईज करू शकतो. तर जेव्हा मी फ्रीज ऑर्गनाईज करेल ना, तर तेव्हा नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि लवकरच आपला फ्रीज ऑर्गनायझेशनचा पण व्हिडिओ येणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी मी छान मस्तपैकी खरेदी केलेल्या आहे, खास आपल्या किचनसाठी आणि घरासाठी. तर होम डेकोरचा पण आपला व्हिडिओ येणारच आहे. तर त्याच्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला आवडल्या की नाही? मला तर खूप आवडल्या आणि खूप छान वस्तू मिळाल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, जेवढा म्हणजे पैसा वसूल थोडक्यात म्हणतो ना आपण, तर अशा वस्तू मिळालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे म्हणजे यातल्या वस्तू जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण सगळ्या वस्तूंची क्वालिटी खूप छान मिळाली मला. ॲक्च्युली माझ्या मनामध्ये खूप सारी धाकधूक होती की वस्तू कशा मिळतात कशा नाही, ऑनलाईन पुन्हा आपल्याला ते रिटर्न करायचं, तर असं काहीच झालं नाही. सगळ्या वस्तू एकदम छान मिळाल्या आणि मला तरी खूप सबस्क्राइबलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।